नमस्कार शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही मिरची पिकाची लागवड केली तर आता मिरची पिकामध्ये सर्वात मोठं मुख्य काळजीचं कारण काय शेतकरी बंधूंनो, येणारा रोगांचा प्रादुर्भाव, त्याच्यानंतर किडींचा प्रादुर्भाव. किडीमध्ये थ्रिप्स, त्याच्यानंतर पांढऱ्या माशा, मावा, तुडतुडे, फुलकिडे याचा अटॅक जर झाला तर आपल्या मिरची पिकामध्ये सर्वात जास्त नुकसानदारक हे किडे असतात. तर याला जर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करायचं आहे आणि आपल्या मिरची पिकाला सशक्त आणि सक्षम बनवायचं आहे तर मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगणारे फवारणीमध्ये ते तुम्ही नक्की वापरा. शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, फुलकिडे याला जर चांगल्या प्रकारे कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये काय घ्यायचं तर आपल्याला मोवेंटो आणि जेमची फवारणी करायची. दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ग्रासिया आणि पेगाससचा वापर करायचा आहे. तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला रोगोर आणि सिमोडिसचा वापर करायचा आहे. चौथ्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला डेलिगेट आणि डिसाइडचा वापर करायचा आहे. आणि पाचव्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला अलिका आणि एक्सपोनसचा वापर करायचा आहे. आणि शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला सोलोमध्ये जायचं आहे म्हणजे एकच कीटकनाशकामध्ये जर आपल्याला हे सर्व कंट्रोल करायचं आहे तर आपल्याला बेस्ट ॲग्रोलाईफचं रॉनफेन हे ट्रायमॉलिक्युल आहे याचा वापर करायचा आहे. नाही तर सिंजेंटा कंपनीचं प्लेसिवा याचा वापर करायचा फवारणीमध्ये. आणि शेतकरी बंधूंनो, मुख्य म्हणजे जर आपल्याला आपल्या फवारणीला चांगलं प्रभावशाली बनवायचं असेल, सक्षम बनवायचं असेल तर आपल्याला झायटोनिक ॲक्टिव्ह याचा वापर करायचा आहे, नाहीतर सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कार्यक्षमता वाढेल आपल्या फवारणीची आणि आपल्या पिकांवर या रोगांचा, या किडींचा चांगल्या प्रकारे कंट्रोल होईल. धन्यवाद.